सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 7 स्वामी निजधामी चालले याचा भाग पहिला. स्वामी स्वरूपानंद हे नेहमी आजारी असणारे संत होत आणि अशक्त भक्तकवी होते. अशी पावसला दर्शनास जाणाऱ्या काही भक्तांची तशीच काही बुद्धिवाद्यांची कल्पना होऊन बसली होती. 1962 पासून मी स्वामीजींकडे अनेक वेळेला गेलो. मला ते कधी आजारी किंवा अशक्त वाटले नाहीत आणि दिसले पण नाहीत. साक्षात्कारी पुरुष खूप प्रकारचे असतात आणि होतात, पण स्वामी स्वरूपानंदांची यातील कुळी थोडीशी वेगळी होती असं मला तरी वाटतं. माझ्या मते स्वामी स्वरूपानंद रामकृष्ण परमहंसांच्या कुळीतील साक्षात्कारी पुरुष होते. प्रकाशातुनी आलो आम्ही प्रकाश करण्या येथ असं दाखवणं हे स्वामी स्वरूपानंदांच्या साधन मार्गातील एक ध्येय होतं. स्वामीजींनी हे ध्येय गाठलं होतं. नाथ संप्रदायाच्या आद्य संकेताप्रमाणे स्वामीजी अगदी खऱ्याखुऱ्या अर्थानं पिंडे पिंडाचा ग्रासू असं करून ठाकले होते. ते केवळ देह धारण करण्यापुरताच आहार घेत असत. या सर्व तात्विक गोष्टींचा अगदी साकल्यानं विचार करूनच मग स्वामी स्वरूपानंदांच्या तथाकथित अशक्तपणाचा आणि आजाराचा विचार बुद्धिवादी आणि चिकित्सक दर्शनेच्छू मंडळींनी करायला हवा होता. माझ्या मते तसा विचार स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत बऱ्याच मंडळींनी केला नाही. ज्यांनी या तात्विक दृष्टिकोनातून स्वरूपानंदांकडे पाहिलं, त्यांचं भावभक्तीनं दर्शन घेतलं, त्यांच्याजवळ आध्यात्मिक मार्गदर्शन मागितलं, त्या सर्वांना स्वामींनी आपल्यातील यौगिक सामर्थ्याचा प्रकाश दाखवला आणि अध्यात्मात मार्गस्थ केलं. शेवटी प्रत्येक संत आणि योगी समाजातील प्रत्येक माणसाशी आध्यात्मिकदृष्ट्या ऋणानुबंधित असतोच असं नाही. त्या सत्पुरुषाचे सुद्धा त्या व्यक्तीशी वा साधकांशी ऋणानुबंध असावे लागतात असं मला वाटतं. थोडक्यात माझ्या मते स्वरूपानंदांचं व्यावहारिक प्रकृतिमान हे त्यांच्या उच्च योगावस्थेचं एक अंगच होतं असं मला वाटतं. येरी जीवभावाची ये पालविये, काही मर्यादा करू नये, पाहिजे कवण हे आघवे विये, तव मूळ ते शून्य. अखंड सोहम साधनद्वारा जीवजगताचा हा अमर्याद पसारा मुळात जिथून निर्माण होतो त्या शून्यातच ते अखंड राहू लागल्यामुळं पुढे पुढे त्यांना ही उच्च योगावस्था प्राप्त झाली होती. आता महाशून्याच्या डोही जेथ गगनासेची थांबो नाही अशी स्वामीजींची स्थिती होऊन राहिली होती. असा हा महापुरुष आजारी होता, अशक्त होता असं म्हणणं म्हणजे या तात्विक विचारांना आपल्यातील अज्ञानानं धक्का देण्यासारखं आहे. असो. गिंडे आले. स्वामी समाधीस्थ होण्यापूर्वी 2-2.5 वर्षांच्या आधी मुंबईचे प्रसिद्ध डॉक्टर गिंडे पावसला स्वामींच्या दर्शनासाठी म्हणून आले होते. डॉक्टर गिंडे मेहेरबाबांचे पट्टशिष्य होते. विद्याविभूषित असूनसुद्धा डॉक्टर गिंडे संत कृपांकित आणि भाविक असे होते.
भावभक्तीच्या माध्यमातून असं स्वामींचं आणि डॉक्टर गिंड्यांचं उत्तम जमलं होतं. डॉक्टर गिंडे यांनी मोठ्या प्रेमानं स्वामींची प्रकृती बघण्याची आपली इच्छा प्रदर्शित केली. स्वामींनी त्यांना तसं करू दिलं. सर्व तपासणी झाल्यावर डॉक्टर स्वामींना म्हणाले, प्रकृती उत्तम आहे, थोडा आहार वाढवावा आणि प्रकाशात येऊन बसावं. या पहिल्याच भेटीत डॉक्टर गिंडे यांचं पारमार्थिक माध्यमातून स्वामींशी बरंच जमलं होतं. पुढे पुढे स्वामींच्या खोलीत थोडं ऊन आलं की स्वामी क्वचित डॉक्टर गिंडे यांची आठवण करून सेवकांशी म्हणत असत, गिंडे आले. तात्पर्य स्वामीजींना कोणत्याही प्रकारचा आजार असा नव्हता हे डॉक्टर गिंड्यांसारख्या व्यक्तीनं अगदी शेवटी सुद्धा सांगितलं होतं. समाधीस्थ व्हावयाच्या आधी जून 1974 स्वतः स्वामींनीच ह्यासंबंधी आपल्या निकटवर्तीयांना स्पष्ट असं सांगून टाकलं होतं, ह्या देहाला कोणतीही व्याधी आणि आजार नाही. पुढे तर त्यांनी आपल्या सर्व सेवापरायण मंडळींना 7 फेब्रुवारी 1974 रोजी जाता जाता असं स्पष्ट सांगितलं होतं, माझ्या क्षीण प्रकृतीचं निमित्त करून ईश्वरानं जणू तुम्हा सर्वांची गुरुसेवा सचोटीला लावली. तुम्ही त्या कसोटीला पूर्णपणे उतरला आहात. मी तृप्त आहे, समाधानी आहे. स्वतःचेच शब्द खरे केले. 1964 मधली गोष्ट. स्वामींना असाच काहीतरी आजार होऊन गेला होता. त्यांची प्रकृती बरी नव्हती. मी आणि श्रीयुत अनंतराव देसाई असे दोघेच स्वामींच्या खोलीत होतो. ज्योतिषासंबंधी असंच काहीतरी बोलणं निघालं. स्वामीजी अनंतराव देसाई यांना सांगू लागले, एकदा असाच एक फिरता ज्योतिषी इकडं आला होता. त्यानं 71 वर्षांचा आयुर्दाय वर्तवला. मला तो पटतो. स्वामींचा जन्म 1903 सालचा. 1974 त्यांना 71वं वर्ष चालू होतं आणि गंमत अशी त्याच वर्षी ते समाधीस्थ झाले. आज इथेच थांबूया. या प्रकरणातला दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.